रत्नागिरीत अवकाळी पावसानं हाहाकार उडवलाय। सलग तिसऱ्या दिवशी वादळी पाऊस बरसतो आहे। संगमेश्वर, मंडणगड, दापोलीत घरांचं मोठं नुकसान झालंय। काजू, पपई, आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय। वादळामुळे विद्युत खांब आणि तारांवरती झाडं पडली आहेत। अनेक तालुक्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे हजारो कुटुंब अंधारात आहेत। वीज पडून 2 महिला जखमी झाल्यात। अवकाळी पावसामुळे इथलं जनजीवन शेतकऱ्यांनो आणि नागरिकांनो सावधान व्हा, कारण की महाराष्ट्रावर मोठं संकट येणार आहे। सावधान, महाराष्ट्रावर निसर्गाचे मोठे संकट। 20 जिल्ह्यात तुफान गारपीटचा इशारा। संपूर्ण 20 जिल्ह्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। IMDB कडून आलेल्या मोठ्या बातमीनुसार पंजाब डक हवामान खात्याकडून आलेली माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, वादळी वारा आणि पावसाच्या संदर्भात सर्वात मोठी डेंजर बातमी समोर आली आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या 700 किलोमीटर लांबीच्या महाकाय काळ्या ढगामुळे पुढील काही तासात महाराष्ट्रात 20 जिल्ह्यात निसर्गाचा मोठा कोप होण्याची आणि तुफान गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पहा माझ्या मित्रांनो, गारपीट होण्याची शक्यता आहे म्हणून सगळे कामे उरकून घ्या। निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे जुनी झाडे मोडून पडू शकतात आणि घरे पडू शकतात, पत्रे उडू शकतात। भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। या संकट काळात सर्वात पहिला तडाखा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला बसणार असून यामध्ये कोल्हापूर आणि सातारा, पहा यामध्ये जिल्ह्यांची नावे जर बघितली तर कोल्हापूर आणि सातारा या 2 जिल्ह्याचा समावेश आहे। कोल्हापूर या जिल्ह्यातील पन्हाळा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडू शकतो, तर सातारा जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा मोठा वर्षा होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। पुढील 3 तासानंतर पावसाचा हाहाकार अधिक तीव्र होणार असून पुणे जिल्ह्यात चक्क बर्फाचे गोळे आकाशातून कोसळताना पाहायला मिळू शकतात। विजेचा कडकडाट इतका भीषण असेल की त्यामुळे जमिनीला हादरे बसतील। पुणेकरांनो, या काळात सुरक्षित स्थळी आश्रय घेणे गरजेचे आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातील खानदेश भागातील जर बघितलं तर विशेषतः 2 जिल्हे नामांकित आहे, ज्यामध्ये नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांचा उद्या वादळी वाऱ्यांचा जबरदस्त झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते गेल्या 15 वर्षात अशी गंभीर परिस्थिती कधीच पाहायला मिळाली नव्हती। सॅटेलाइट फोटोनुसार ढगांची ही साखळी जमिनीच्या दिशेने वेगाने खाली येत आहे। यामध्ये जर बघितलं तर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात 100 ते 120 किलोमीटर वेगाने वाहणारे वाहू शकतात। जुने पत्रे असलेल्या घरांना, कच्च्या बांधकामांना यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी आत्ता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असा इशारा देण्यात आलेला आहे आणि पंजाब डक याबद्दल मोठी माहिती घेऊन आले होते। टप्प्यात मराठवाड्यावर निसर्गाचा कोप होण्याची चिन्हे दिसत आहे, कारण की यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना भयानक वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि यानुसारच प्रशांत महासागरातील सुपर एल्निनो नावाचा एक शत्रू पुन्हा एकदा जागा झाला असून अरबी समुद्रातील बर्फांची डोंगरे धडकल्याने या ढगांची निर्मिती झाली आहे। त्यामुळे मराठवाड्यातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील सिमेंटची घरेही हादरू शकतात, अशी माहिती IMDB कडून मिळालेली आहे। आणि इतर जर राज्यांचा विचार केला तर बीड आणि धाराशिव, पहा यामध्ये बीड आणि धाराशिवचा सुद्धा नाव आहे। बीड आणि या जिल्ह्यात 24 तासात पावसाचा मोठा आकार माजणार आहे। हवामान तज्ज्ञ आणि परिस्थितीमुळे हैराण झाले असून सूर्य पूर्णपणे ढगाआड गायब होऊ शकते। दिवसा अंधार पडल्यासारखे वातावरण निर्माण होणार। बीड आणि धाराशिव मधील शेतकऱ्यांनी आपले पिके, विशेषतः कांदा आणि हरभरा सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। विजेंच्या कोसळल्याने घाटामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि या असल्यामुळे या जिल्ह्यांची यादी वाढत चाललेली आहे। लातूर आणि परभणी या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे। विशेषतः खबरदारी जर म्हणलं तर हिमालयातील थंड हवा आणि अरबी समुद्रातील आर्द्रता एकत्र आल्याने विजांचा लोड कोसळण्याची शक्यता आहे। लातूर आणि परभणीतील नागरिकांना विजेच्या खांबापासून आणि झाडापासून दूर राहावे, जेणेकरून कोणीही जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येऊ शकते।
हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की 700 किलोमीटर लांबीचा ढग उत्तर महाराष्ट्राकडून कुठे येणार आहे, तर पुढे सरकत असताना वाटेत समुद्रातून आर्द्रता शोधून घेत आहे, ज्यामुळे त्यांची ताकद दुपटीने वाढली आहे. याचा परिणाम या दोन जिल्ह्यावर होणार आहे, ज्यामध्ये हिंगोली आणि नांदेड हे जिल्हे राहणार आहे. या दोन जिल्ह्यावर याचा मोठा परिणाम ठरवण्यात आलेला आहे. जिल्ह्यावरही होऊ शकते आणि या भागात पाऊस पडणार नाही, तर जणू काय आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे नद्यांचं पाणी पातळीत अचानक वाढ होऊ शकते. विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील या संकटाचे सावट असून यामध्ये 2 जिल्हे निवडण्यात आलेले आहे. अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा पाहायला मिळणार. या भागात उष्णतेची लाट असताना अनेकाचे होणारे बदलामुळे निसर्गाचे भयानक रौद्ररूप अकोला आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांना पाहायला मिळू शकते. गहू आणि हळद तातडीने पूर्णपणे बंदोबस्त करून ठेवावे, जेणेकरून मोठे आर्थिक नुकसान तुम्हाला टाळता येऊ शकते. विदर्भातील भंडारा आणि गोंदिया पहा. विदर्भातील जर बघितलं, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा काळे पट्टे दिसून येऊ शकते आणि तुम्हाला अंधार दिसायला पडू शकते. वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने केवळ झाकून उपयोग नाही, तर त्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवावी. भंडारा आणि गोंदियातील पशुधन मालकांची काही पाळीव प्राण्यांच्या झाडाखाली किंवा कच्च्या गोठ्यात बांधू नका, तर त्यांना इमारतीच्या आडोशाला न्यावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. कोकण किनारपट्टीवर देखील वादळ धडकण्याची शक्यता असून यामध्ये जर बघितलं तर रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांचा समुद्राला मोठे धोका आहे. समुद्रात झालेले मोठे उधाण येऊ शकते. मुंबई किनारपट्टीवर वादळ धडकल्याने रत्नागिरी आणि रायगडमध्ये वादळी वाऱ्याचा शांतता अनुभवायला मिळेल आणि त्यानंतर अचानक पावसाला सुरुवात होईल. समुद्र किनारा असणाऱ्या नागरिकांनी या काळात घराबाहेर पडणे टाळावे, कारण परिस्थिती गंभीर होऊ शकते. तर पहा, यानंतर जर बघितलं तर कोकण किनारपट्टीवर वातावरण दबलेले आहे. त्यामुळे तुम्हाला शेवटची जर गोष्ट केली तर कोकण किनारपट्टीवर देखील वादळ धडकण्याची शक्यता आहे आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्यात समुद्रात मोठे उधाण येऊन या 2 जिल्ह्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस दणाणून पडू शकतो. शेवटी जर बघितलं तर वाशिम आणि वर्धा पहा. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जवळचे किल्ले वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यात सुद्धा पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या हायटेक कंट्रोल रूममध्ये परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत आहे. हे संकट मोठे असले तरी सतर्क राहण्याचा आपल्याला इशारा देण्यात आलेला आहे. हे होणारे नुकसान कमी करू शकतो. ही माहिती केवळ हवामान तज्ज्ञांच्या अंदाजावर आधारित असून अधिकृत माहितीसाठी सरकारी रेड अलर्टकडे लक्ष देणे आणि स्वतःला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. कारण की सगळी जनता तुम्हाला माहित आहे की हवामान खात्याकडून जेव्हा पण चेतावणी आलेली आहे, तुम्हाला गारपिटीचा किंवा नुकसानीचा सामना करावा लागलेला आहे आणि त्याच गोष्टींना लक्षात घेत तुम्हाला बातमी संपूर्ण आवडली आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचा आहे. धन्यवाद.